जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील राष्ट्रीय स्तरावर यशाचं शिखर गाठू शकतात याचं प्रेरणादायी उदाहरण गोंडपिंपरी तालुका गोजोली गावातील पृथ्वीराज रुमाजी झाडे यांनी घालून दिलं आहे. भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागामार्फत डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी DBT आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित बायोटेक्नॉलॉजी इलिजिबिलिटी टेस्ट BET JRF परीक्षेत पृथ्वीराज यांनी कॅटेगरी 1 मधून यश संपादन करत फेलोशिप मिळविली आहे. संपूर्ण देशातून निवड झालेल्या अवघ्या 265 विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा 164वा क्रमांक आला असून त्यांनी जिल्ह्याचं नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील गोजोली एक गाव, छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये एका अत्यंत गरीब अशा कुटुंबातील एका विद्यार्थ्याने संपूर्ण देशामध्ये आपलं नाव लौकिक केलं आहे. आणि गोजोली गावामध्ये आहोत आणि माझ्या नक्कीच पाठीमागे बघू शकता आपण त्यांचं एक छोटंसं घर आणि खूप कमी वयामध्ये खरं तर त्यांची आई त्याला सोडून गेली आणि शिक्षणासाठी तो खरं तर नागपूरसारख्या शहरामध्ये जाऊन शिक्षण घेत होता. आणि नक्कीच शिक्षण घेत असताना स्वतः कामं करत जिद्द आणि चिकाटी सोबत त्यांनी जिद्द कुठली सोडली नाही आणि नक्कीच आज PhD साठी फेलोशिपसाठी तो सरस ठरलेला आहे. त्यांचे वडील आपल्या सोबत आहेत, रुमाजी झाडे. खरं तर छोट्याशा या गावामध्ये आपलं बाळ संपूर्ण देशामध्ये नाव लौकिक करते. तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं? ठीक वाटत आहे. कसा प्रवास असला, किती वर्षापासून घर सोडून तो बाहेर गेलेला आहे? 15 वर्ष झाले. मग त्याला आता शिक्षणासाठी आर्थिक जी पाठबळ लागते ते कोण करतंय? त्यांची मावशी करता आणि मी. तुम्ही काय करता नेमकं? नेमकं काय ना, आता शेती करतो. आता कोणत्याचे काम नाही का, मजुरी मजुरी करतो. आपल्या कुटुंबात म्हणजे किती आहेत लोक? मी गाव, 2 मुलं आणि मी. त्याच्यामध्ये काय नेमकं जिद्दीपणा वाटते तुम्हाला? त्याचा स्वभाव कसा आहे? त्यांचा स्वभाव बढिया आहे, 1 नंबर स्वभाव आहे. त्यांचा स्वभाव बहुत बढिया आहे. आता तो PhD करणार आहे, त्याच्यासमोर डॉक्टर लागणार आहे आणि तुम्ही एका डॉक्टरचे म्हणजे विद्याविभूषित, म्हणजे तो माणसांचा डॉक्टर नाही तर PhD केल्यानंतर तो एखाद्या विषयामध्ये पारंगत होतो. अशामध्ये तुम्हाला आता अभिमान वाटतं? नाही, ठीक आहे. नक्कीच. आता काय सांगाल, म्हणजे त्याच्यासोबत अनेक विद्यार्थी आहेत, गावात फिरत असतात. मुलगाने चांगला शिकून शिक्षित होऊन फक्त नाव कमाव माझे. नक्कीच आपण बघितलं की भावनात्मक झालेले आहेत. त्यांचे डोळे देखील पाणावले आहेत, कारण फार कमी वयामध्ये त्यांची जी पत्नी आहे ती खरं तर सोडून गेली. आम्ही देखील त्यांना गेल्या अनेक वर्षापासून पाहतो. मात्र जी जिद्द होती ती जिद्द आपल्या मुलांनी पूर्ण केलेली आहे आणि त्यांनी नाव लौकिक करावं असं देखील त्यांचं म्हणणं आहे. पृथ्वीराज यांचा शैक्षणिक प्रवास संघर्षमय आणि तितकाच प्रेरणादायी राहिला आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण गोजोली या छोट्याशा गावात झालं, तर माध्यमिक शिक्षण राजुरा येथे पूर्ण झालं. त्यानंतर गोंडपिंपरी येथील चिंतामणी महाविद्यालयातून त्यांनी BSc पदवी प्राप्त केली. शिक्षणाची ओढ आणि संशोधनाची आवड कायम ठेवत त्यांनी पुढं नागपूर विद्यापीठातून MSc पूर्ण केलं. अभ्यासातील सातत्य, कठोर परिश्रम आणि संशोधन क्षेत्रात काहीतरी वेगळं करण्याची जिद्द यांच्या जोरावर पृथ्वीराज यांनी देशातील अत्यंत स्पर्धात्मक मानल्या जाणाऱ्या BET JRF परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलं. या यशामुळं ते आता जैवतंत्रज्ञान क्षेत्रात PhD साठी फेलोशिपसह पात्र ठरले असून संशोधनाच्या माध्यमातून विज्ञान क्षेत्रात योगदान देण्याची मोठी संधी त्यांना प्राप्त झाली आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेत राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवणाऱ्या पृथ्वीराज झाडे यांचा यशस्वी प्रवास आज असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मोठं ध्येय, अथक परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या बळावर यश मिळवता येतं हे त्यांनी सिद्ध करून दाखविलं आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून गोंडपिंपरी तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. माझे नाव पृथ्वीराज रुमाजी झाडे आहे, जी सध्या 2026 मध्ये DBT एक्झाम झाली. त्यामध्ये मी कॅटेगरी 1 क्वालिफाईड केलो आहे व माझा देशातून 164व्या क्रमांकावर नाव आहे. माझं ग्रॅज्युएशन BSc बायोकेमिस्ट्रीमध्ये झालं आहे आणि आमचे जे HOD आहे डॉक्टर जगदीश गबने सर,
यांनी मला JRF बद्दल गाईड केलं आणि त्यांच्यामुळे मला या क्षेत्रामध्ये रुची निर्माण आली. त्यानंतर मी MSc बायोकेमिस्ट्री नागपूर विद्यापीठातून पूर्ण केली आहे आणि सध्या मी 2026 कॅटेगरी 1 मध्ये क्वालिफाईड झालो आहे. तर लहानपणापासूनच मी 9 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या आईंची डेथ झाली होती आणि त्यानंतर मला माझ्या पप्पांनी मोलमजुरी करून वगैरे शिकवलं आणि घरची परिस्थिती बरोबर नसल्यामुळे मी समाज कल्याण वसतिगृह नागपुरात राहून माझं समोरचं शिक्षण पूर्ण केलं आणि मला समोर जाऊन शास्त्रज्ञ बनायचं होतं. त्याच्यामुळे मी DBT बेट कॅटेगरी 1 क्वालिफाईड केलेली आहे आणि समोर मला एम्स किंवा CSIR सारख्या भारतातल्या नामांकित इन्स्टिट्यूटमधून समोर मला PhD करायची आहे व शास्त्रज्ञ व्हायचं आहे. त्याच्या सहवासामध्ये तुम्ही राहिलेला आहे, काय सांगाल, तो कसा आहे आणि त्याची शिकण्याची जिद्द किंवा पुढे काय करणार, काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतं? सर्वप्रथम खूप अभिमानाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे कसं आहे, आज आमच्या या गोजली गावाला साधारण कुठंतरी जिल्हा पातळीवर कोणी लोक ओळखत नाहीत, तर या पृथ्वीराजच्या या यशामुळे आज या गोजली गावाची, गोंडपिंपरी तालुक्याची, चंद्रपूर जिल्ह्याची अख्ख्या देश पातळीवर कुठेतरी पेहचान होत आहे. खूप गर्व वाटतो त्याच्या या टॅलेंटमुळे. परत त्याचा स्वभाव म्हटलं की अगदी मनमिळाऊ, शांत अशा स्वभावाचा होता. ठीक आहे, तो एकदम आणि हुशार आहे बचपनापासूनच. त्याची आई नाही, गरिबी आहे, बाप मोलमजुरी. हा ते आई अगदी तो लहान असतानाच 10-15 वर्षाचा असतानाच त्याची आई त्याला सोडून गेली आणि तरी पण तो आपल्या परिस्थितीकडे न बघता त्याच्या मनामध्ये ॲक्च्युली शिकण्याची जिद्द, आवड असल्यामुळे तो त्याच्यामध्ये इंटरेस्टेड होता आणि पैशाचा प्रश्न उरला तो वडील वगैरे मजुरी वगैरे करून त्याला असा द्यायचा. कधी कधी असा गावाकडे यायचा तेव्हा मला तो म्हणायचा, भाऊ माझ्याकडे जायसाठी पैसे नाही आहे. तरी पण एवढी बिकट परिस्थिती असताना सुद्धा त्याच्या मनामध्ये शिकण्याची जिद्द, आवड हे असली की परिस्थिती सुद्धा काही करू शकत नाही. मनामध्ये माणसाला जिद्द, आवड असली पाहिजे. खूप अभिमानाची गोष्ट आहे गोजरीसाठी.